तुलसी हार गळा, तुलसी हार गळा, तुलसी हार गळा काचे पितांबर विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. वरती कर. आलं लक्षात. हॅलो चेक चेक चेक. हो आहे आहे. हॅलो हॅलो बेस काढा. हॅलो 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 हॅलो. बेस येतोय आलं. हॅलो. बेस काढून टाका. शार्प करत आहे. हॅलो हॅलो. मॉनिटर द्या. हॅलो. थोडा डिले ठेवा. हॅलो. जास्त झालं. हॅलो बस. या पुढे 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 माऊली या पुढे. समोर बसा. या पुढे या. या पुढे. थोडासा गेन द्यायला. हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि
जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण जय हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले वो साजने सुख झाले वो साजणी साजणी तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा सुख झाले ओ साजणी सुख झाले ओ साजणी साजणी तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी बहुत सुकृतांची जोडी जोडी बहुता सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी बहुता सुकृतांची जोडी म्हणून विठ्ठले आवडे म्हणून विठ्ठले आवडी आवडे तो हा विठ्ठल बरबा तो हा विठ्ठल बरबा म्हणून विठ्ठले आवडी म्हणून विठ्ठले आवडी आवडी तो हा विठ्ठल बरबा बरबा तो हा विठ्ठल बरबा तो हा माधव बरबा तो हा माधव बरबा तो हा विठ्ठल बरबा
बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा माधव बरवा दोहा माधव बरवा दोहा विठ्ठल बरवा बरवा दोहा विठ्ठल बरवा सर्व सुखाचे आगर 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 बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर बाप रखुमा देवी वर दोहा विठ्ठल बरवा 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 दोहा माधव 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 बरवा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा दोहा विठ्ठल बरवा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरि 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 राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम हरि जय जय राम हरि जय जय राम कुळीची ही कुळदेवी केली ठावे संताने केली ठावे संताने केली ठावे संताने कुळीची हे कुळदेवी केली ठाई संतानी केली ठाई संतानी केली ठाई संतानी कुळीची ही कुळदेवी केली ठावे संताने केली ठावे संताने केली ठाई संताने कुळीची हे कुळदेवी
केली ठाई संतांनी, केली ठाई संतांनी, केली ठाई संतांनी. बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटे, उगविलो संकटे, उगविलो संकटे. आणिला ही रूपा बळे करुणे खळे हरिदासी, करुणे खळे हरिदासी, करुणे खळे हरिदास. आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी. तुका म्हणे समागमे प्रेमे नाचो लागलो, प्रेमे नाचो लागलो, प्रेमे नाचो लागलो. तुका म्हणे समागमे प्रेमे नाचू लागलो, प्रेमे नाचू लागलो, प्रेमे नाचू लागलो. बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. उगविलो संकटी, उगविलो संकटी, उगविलो संकटी. बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटे, उगविलो संकटे, उगविलो संकटे. विठोबा रखुमाई, 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 विठोबा रखुमाई. कुळीची गुलदेवी, कुळीची गुलदेवी, कुळीची कुळदेवी, कुळीची कुळदेवी, कुळीची कुळदेवी, कुळीची कुळदेवी, कुळीची कुळदेवी. केली ठाई संतांनी, केली ठाई संतांनी. बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. ठावी संतानी, केली ठावी संतानी. बरालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. कुळी
देवी कुळीची कुल देवी कुळीची कुळ देवी कुळीची कुळ देवी गेली ठाई संताने गेली ठाई संताने बडवे झालो जरण गेलो बडवे झालो जरण गेलो गेली ठावी संताने गेली ठावी संताने बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो गाविलो संकटी गविलो संकटी गविलो संकटी संकटी गविलो गविलो संकटी गविलो संकटी बडवे झालो शरण गेलो बडवे झालो शरण गेलो गविलो संकटी उगविलो उगविलो संकटी उगविलो संकटी उगविलो उगविलो संकट उगविलो 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 संकटे हरिं संकटे
उगविलो संकटे उगविलो संकटे बडवे धारो चरण गेलो बडवे धारो चरण गेलो विठ्ठल सर्वांनी हाताने टाळी वाजवा, भजन करा. विठ्ठल 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 पुंडलिक वरदा हरिठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज की जय. सद्गुरु श्री वामन बाबा महाराज की जय. सद्गुरु श्री सावळराम बाबा महाराज की जय. सद्गुरु श्री अप्पा माऊली महाराज की जय. सब संतन की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल. कुळीची ही कुळदेवी कुळीची ही कुळदेवी केली ठावी संतानी. बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. आणिला रूपा बले आणिला रूपा बले करुणी खळे हरिदासी. बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. तुका म्हणे समागमे प्रेमे नाचो लागलो. बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन. दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची दुसरे चरणा संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार कृपादाने कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका. काय माझी वाणी मानेल संतांसी रंजो चित्तासी आपुलिया. जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. अद्दत्रय जननी देवाचिया नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा. नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा. नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती. नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. मस्तक माझा पायावरी वार करी संतांच्या.
वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापते वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती वचन ऐका कमळापती माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती ही करजोडितो कथे काले आपण सवे जबरे माझी रंकाची विनंती माझी रंकाची विनंती करजोडितो कथे काले आपण सवे जबरे कुळीची ही कुळदेवी केली ठाई संताने बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी. प्रस्तुत सेवेकरिता निवडलेला अभंग विश्ववंदे विश्वभूषण वैराग्याचे मुकुटमणी असणारे श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अत्यंत गोड चिंतनी मननी असा अभंग आहे. या अभंगातून जगद्गुरु संत श्री तुकोबाराय आपले आराध्य असलेले पंढरीश पांडुरंग परमात्मा त्या पांडुरंग परमात्म्याची उपासना आणि त्या उपासनेच्या फळ या तीनही गोष्टींची मीमांसा या अभंगामध्ये करतात. विठ्ठल विठ्ठल एकंदरीत साध्य साधना आणि त्या साधनेचं फळ याची मीमांसा करणारा तुकोबारांचा हा अभंग आज आपण सेवेकरिता निवडलेला आहे. पण या निवडलेल्या अभंगावर काही यथाशक्ती आपल्या नियोजित वेळेमध्ये काही चिंतन करण्यापूर्वी थोडक्यात परिहार द्यायचा तो असा. या धरणा गावामध्ये गावदेवी मंदिराचा 7वा वर्धापन दिवस आणि त्या निमित्तानं श्री सत्यनारायणाची महापूजा आणि त्या निमित्तानं हे हरिकीर्तन. विठ्ठल विठ्ठल मंदिराचा वर्धापन दिन आहे. जीर्णोद्धार 8वं वर्ष आहे आणि 7वा जीर्णोद्धाराचा दिवस आहे. त्या निमित्तानं ही हरिकीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. तेव्हा तुम्हा कृपाळू संतांच्या आशीर्वादाने आणि श्री गुरूंच्या कृपेने सेवा पार पाडायची. विठ्ठल विठ्ठल या मंदिरामध्ये देवीची स्थापना होऊन जवळ 7 वर्ष झालेली आणि कार्यक्रमाचं हे 8वं वर्ष आहे. देवीची उपासना जर आपण पाहू गेलो तर वेदकालापासून सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते. पूर्वीचा काळ जर आपण पाहू गेलो तर पूर्वी निर्गुण निराकाराचीच उपासना चालायची. त्यानंतर सूर्याची उपासना सुरू झाली. पुढे गायत्री मंत्राची उपासना झाली आणि त्याच्याही पुढचा काळ जर आपण पाहू गेलो तर मग सगुण साकार असलेल्या परमात्म्याची उपासना सुरू झाली. पण ज्या वेळेला सगुण साकार असलेल्या परमात्म्याची उपासना सुरू झाली त्या देवाच्या अवताराची उपासना करत असताना एक प्रश्न असा निर्माण झाला की देवाचे अनंत अवतार आहेत. त्या अनंत अवतारापैकी किती आणि कोणत्या अवताराची आम्ही उपासना करावी भक्ती करावी असा ज्यावेळेला संभ्रम निर्माण झाला त्यावेळेला तो संभ्रम भगवत पूज्यपाद भगवान शंकराचार्यांनी दूर केलेला आहे. त्यावेळेला त्यांनी देव पंचायतन ही संकल्पना मांडली आणि देव पंचायतन संकल्पना मांडत असताना शंकराचार्यांनी देवाच्या अनंत अवतारापैकी 5 मुख्य देवता निवडल्या
आणि त्या 5 मुख्य देवतांची भक्ती तिथपासून चालू आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून तिथपासून या 5ही मुख्य देवतांची उपासना चालू आहे. पण ही उपासना करत असताना शंकराचार्यांनी असं निकष घालून दिले की या 5 पैकी कोणत्याही एका देवतेची निवड करावी आणि त्या देवतेच्या स्वरूपामध्ये जगाला पाहून त्या देवतेची भक्ती उपासना करावी. मग भगवान शंकराची जी भक्ती करतात, उपासना करतात, त्यांना काय म्हणतात? शैव म्हणतात. भगवान विष्णूची उपासना करणाऱ्यांना वैष्णव म्हणतात. भगवान सूर्याची उपासना करणाऱ्यांना सौर्य म्हणतात. भगवान गणेशांची उपासना करणाऱ्यांना गणपत्य म्हणतात. आणि देवीची जी उपासना करतात त्यांना मात्र शाक्त म्हणतात. विठ्ठल विठ्ठल म्हणून तीत काळापासून देवीची उपासना ही चालू आहे. वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा देवीची उपासना केली जाते. पण वारकरी संप्रदायाचा मूळ सिद्धांत जर आपण पाहू गेलो तर वारकरी संप्रदायाचा मूळ सिद्धांत असा आहे. एकविध प्रकरणातले तुकोबारांचे जर अभंग आपण पाहिले तर त्या अभंगामध्ये आपल्याला असं प्रतीतीला येतं की एका देवाशिवाय दुसऱ्या कोणत्याही देवाची सेवा आपल्याला करायची नाही. वारकऱ्यांचं आराध्य दैवत जर आपण पाहिलं तर वारकऱ्यांचं आराध्य दैवत कोणतं आहे? हो, पंढरीचा पांडुरंग परमात्मा हा वारकऱ्यांचं आराध्य दैवत आहे. ते अमुचे कुलदैवत पांडुरंग. पांडुरंग तुकोबारांचे एकविध प्रकरणातले जर अभंग पहा. एक धरिला चित्ती एक धरिला चित्ती एक धरिला एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती आम्ही रखुमाईचा पती. महाराज म्हणतात एक धरिला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. भक्त उपासक हा एकविध असला पाहिजे. कशा प्रकाराने एकविध असला पाहिजे? 3 प्रकाराने एकविध असला पाहिजे. ज्याला ज्याला आपल्या जीवनामध्ये भक्ती करायची, उपासना करायची, तो 3 प्रकारे एकविध असला पाहिजे. आपल्या आराध्यविषयी एकविध असला पाहिजे, आपल्या साधनेविषयी एकविध असला पाहिजे आणि आपल्या साधनेच्या कृतीविषयी एकविध असला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल हे 3ही निकष तुकोबारांनी एकाच प्रमाणामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. एकविध आम्ही न धरू पालट 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 न संडू ही वाट सापडली 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 म्हणवोनी केला पाहिजे सांभाळ म्हणवोनी केला पाहिजे सांभाळ म्हणवोनी केला पाहिजे सांभाळ म्हणवोनी केला पाहिजे सांभाळ एकविध आम्ही
धरू पालट नसंडू ही वाट सापडली नसंडू ही वाट सापडली नसंडू ही वाट सापडली नसंडू ही वाट सापडली. महाराज म्हणतात एकविध आम्ही न धरू पालट न संडू ही वाट सापडली. म्हणून ज्या ज्या वेळेला हा भक्त उपासक भक्ती करतो किंवा उपासना करतो, गीतेमध्ये सुद्धा जर आपण पाहू गेलो तर गीतेमध्ये सुद्धा जिथे जिथे भक्ताचं वर्णन आहे त्याच्या अगोदर एक विशेषण लावलेलं आहे, अनन्य एकविध. अनन्य शब्द हा संस्कृत आहे, त्याचाच मराठी भाषांतर आहे एकविध. एकविध म्हणजेच अनन्य आणि अनन्य म्हणजेच भक्त हा एकविध असला पाहिजे, म्हणजे त्याने एकाचीच भक्ती केली पाहिजे. मग वारकऱ्यांचा जर विचार करू गेलो तर वारकरी तर पांडुरंगाचे भक्त, मग देवी समोर कसं कीर्तन करतात, विठ्ठल विठ्ठल याचं उत्तर थोडक्यात असं देता येईल. दोन प्रकाराने याचं उत्तर आपल्याला देता येतं. एक आध्यात्मिक पद्धतीने उत्तर देता येतं आणि एक व्यावहारिक पद्धतीने उत्तर देता येतं. सुरुवातीला आध्यात्मिक पद्धतीचा विचार करू. देवाचं दर्शन करत असताना दोन प्रकाराने आपल्याला देवाचं दर्शन करता येतं. भागवतामध्ये भक्ताचे 3 प्रकार सांगितलेले आहेत. भागवतामध्ये 3 प्रकार भक्ताचे सांगितलेले आहेत. एक सामान्य भक्त आहे, एक मध्यम भक्त आहे आणि एक उत्तम भक्त आहे. सामान्य भक्त त्याला म्हणतात की ज्याला देवाचं मूर्तीमध्ये दर्शन होतं त्याला सामान्य भक्त म्हणा. दुसरा जो मध्यम भक्त आहे त्याला मूर्तीमध्ये तर देवाचं दर्शन होतं, पण देवाला मानणाऱ्यांमध्ये सुद्धा तो देवाचं दर्शन करतो. पण जे देवाला मानत नाही त्याच्याविषयी मात्र त्याच्या अंतःकरणामध्ये द्वेष असतो. आणि तिसरा एक भक्त आहे की जो देवाशिवाय दुसऱ्या कोणालाच पाहत नाही. विठ्ठल विठ्ठल कणाकणामध्ये व्यापून असलेला जो परमात्मा आहे तो परमात्मा ज्याच्या अनुभवात आलेला आहे तो उत्तमातला उत्तम भक्त आहे. म्हणून ज्ञानोबाऱ्याने सुद्धा भक्तांचा राजा त्याला म्हटलेला आहे. कोणाला? विठ्ठल 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 समस्त हे श्री वासुदेव आईशा प्रतिती रसाचा ओतला भाव म्हणून भक्ता माझी राव आणि ज्ञानी तोची. ज्ञानोबारे म्हणतात भक्तांचा राजा तो आहे, तो ज्ञानी भक्त आहे जो सगळ्यांमध्ये परमात्मा पाडतो. विठ्ठल विठ्ठल प्रस्तावनेमध्ये जास्त वेळ घेत नाही, पुढे मला अभंगाचंही चिंतन करायचं आहे. पण जो सर्वामध्ये परमात्मा पाहतो, यो मे पश्यती सर्वत्र सर्वत्र मयी पश्यती, 2 प्रकाराने त्या देवाला पाहता येतं. आता सर्वामध्ये देवाला पाहायचं पण 2 प्रकारामध्ये पाहायचं आहे. एक पहिला प्रकार आहे सगळ्यात देवाला पहा, किंवा दुसरा प्रकार आहे देवात सगळ्यांना पहा. विठ्ठल विठ्ठल आता थोडं वाक्य जरी ऐकायला सारखी असली तरी अर्थामध्ये मात्र अंतर फार मोठं आहे. एक तर सगळ्यात देव पहा किंवा देवात सगळ्यांना पहा. इंग्रजीमध्ये एक म्हण सांगितलेली आहे, स्मॉल चेंजेस बिग डिफरन्सेस. थोडंसं अंतर असतं अक्षरामध्ये पण अर्थामध्ये मात्र अंतर फार मोठं आहे. दोन्ही प्रकाराने देवाला पाहता येतं. सगळ्यात देवाला पहा किंवा देवात सगळ्यांना पहा. दोन्ही प्रकारची प्रमाणं आपल्याला पाहायला मिळतात. एक तर जे जे आपल्याला प्रतीतीला येतं त्या प्रतीतीला येणाऱ्यामध्ये सगळ्यांमध्ये देव पहा. विश्वदेव सत्यत्वे ऐसा ज्याचा अनुभव, विश्व नसून विश्वदेव आहे हा एक प्रकार आहे. विश्वामध्ये तुम्ही देव पहा. किंवा दुसरा प्रकार आहे देवातच विश्वाला पहा. विठ्ठल विठ्ठल अजून सोपं करून सांगू, एक तर आई वडिलांमध्ये देव पहा, पहिला प्रकार. आई वडिलांमध्ये देव पहा, पहिला प्रकार. किंवा दुसरा प्रकार देवातच आई वडील पहा. विठ्ठल विठ्ठल म्हणून देवाशी संबंध जोडत असताना संतांनी अशी अनेक प्रमाणे टाकलेले आहेत. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल माय बाप चुलता,
विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठला विन चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे विठ्ठल बाबा माय चुलता विठ्ठल बाबा माय चुलता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठल भगिनी आणि भ्राता विठ्ठला विण चाड नाही गोता तुका म्हणे आता नाही दुसरे नाही गोता नाही दुसरे विठ्ठल बाप माय चुलता विठ्ठल अशी संबंध जोडलेले आहेत. माझा बाप माय कोण आहेत? विठ्ठल आहे. हा एक प्रकार आहे. किंवा दुसरा प्रकार कृष्ण माझी माता कृष्ण माझा पिता बहीण बंधू चुलता कृष्ण माझा म्हणजे दोन्ही प्रकारे आपल्याला देवाचं दर्शन करता येतं. म्हणून एकतर सगळ्यात देव पहा किंवा देवातच सगळ्यांना पहा. मग देवाला जर सगळ्यामध्ये पाहायचं असेल मग समोर देवी असली तरी त्यामध्ये आपल्याला पांडुरंगच दिसला पाहिजे. करीतो वंदन माते तुला करीतो वंदन माते तुला करीतो वंदन माते तुला करीतो वंदन माते तुला देई सद्बुद्धी या जगाला देई सद्बुद्धी या जगाला करतो वंदन माते तुला करतो वंदन माते तुला. म्हणून दोन प्रकाराने आपल्याला देवाचं दर्शन करता येतं. एक तर पांडुरंगात देवी पहा किंवा देवीत पांडुरंग पहा. म्हणून जिथे जिथे आपण तीर्थक्षेत्रामध्ये जातो ना आपण जर आपल्यामध्ये गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ असेल आणि आपण जर वारकरी म्हणून घेत असू तर आपल्याला तिथे पांडुरंगच दिसला पाहिजे. विठ्ठल विठ्ठल संत वाङ्मयामध्ये सुद्धा असे अनेक दाखले आपल्याला पाहायला मिळतात. नरहरी सोनाराचं उदाहरण नजरेसमोर आणा. नरहरी सोनार पांडुरंगाचं दर्शन घ्यायला तयार नव्हता पण नंतर मात्र त्याला ज्ञान झालं. देवा तुझा मी सोनार. अजून प्रसिद्ध उदाहरण द्यायचं झालं तर समर्थ रामदासांच्या जीवनचरित्र नजरेसमोर आणा. समर्थ रामदास स्वामी एकदा पंढरपूरला गेले. आता रामदास स्वामी म्हणजे कोणाचे भक्त? प्रभू रामचंद्रांचे भक्त. आता रामदास स्वामी दर्शन द्यायला तयार नाही पण दर्शनाला नेलेच. त्यांच्याबरोबर जी अनुयायी होती त्यांनी नेले. म्हणे चला 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 चला. पण तिथे गेल्यानंतर मात्र रामदास महाराजांना पांडुरंग दिसला नाही. तर तिथे कोण दिसला? कोण दिसला? हो मला वाटतं अनंतपणे फार गोड गायलेलं आहे ते. येथे उभा का तू श्रीराम 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 मनमोहन मेघश्यामा मनमोहन मेघश्यामा मनमोहन मेघश्यामा. रामदास स्वामी म्हणतात हे देवा तू आता इथे उभा कायस? म्हणजे समर्थ रामदासांना सुद्धा पंढरपूरचा पांडुरंग न दिसता त्यांचे आराध्य दैवत जे ते प्रभू रामचंद्र दिसले. विठ्ठल विठ्ठल म्हणून आपण जो आपली औपास्य देवता आहे ज्याची आपण आराधना भक्ती करतो त्याच्या स्वरूपामध्येच आपण जगाला पाहिलं पाहिजे. हा एक प्रकार आहे. दुसरा प्रकार असा आहे तो व्यावहारिक आहे. ज्या वेळेला एखाद्या स्त्रीचं लग्न होतं आणि लग्न होऊन ती सासरी नांदायला जाते आणि सासरी नांदायला गेल्यानंतर आता तिचं लग्न कोणाबरोबर झालेलं असतं? कोणाबरोबर लग्न होतं? नवऱ्याबरोबर लग्न होतं. तिचा संबंध जो असतो तो नवऱ्याशी असतो.
पण नवऱ्याशी जरी संबंध असला तरी नवऱ्याच्या आईवडिलांचं ती काम करत नाही का? सासू सासऱ्यांचे कपडे ती धुते, दिराचं काम ती करते, नणंदेचे कपडे सुद्धा ती धुते, सासू सासरे नणंद दीर यांच्याकरता सुद्धा ती स्वयंपाक करते. म्हणजे नवऱ्याच्या संबंधित जे जे कोणी आहेत त्या सर्वांची कामे ती करते, पण रममान मात्र नवऱ्याशीच होते. विठ्ठल 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 विठ्ठल. हे जसं तसं वारकरी जरी भगवान विष्णूचे उपासक असले, वैष्णव जरी असले, मग देवी समोर असो ना तर जेजुरीला खंडोबा असो नाही तर तुळजापूरची भवानी असो, कोणीही जरी असलं तरी एकतर पांडुरंगात त्यांना पहा किंवा त्यांच्यात पांडुरंग पहा. विठ्ठल 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 आणि अशा पद्धतीने या देवीचा उत्सव या धरणा गावामध्ये होत आहे. आणि या उत्सवामध्ये ही हरिकीर्तनाची सेवा माझ्याकडे आलेली आहे. सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरू संत श्री तुकोबारायांचा आहे. तुकोबारा या अभंगातून आपले आराध्य, आपले उपास्य असलेले जी परदेवता आहे त्या देवतेच्या उपासनेची आणि त्या उपासनेची फलाची मीमांसा करतात. विठ्ठल विठ्ठल हा पांडुरंग परमात्मा जो आहे तो कोण आहे त्याची मीमांसा करणारा तुकोबाऱ्यांचा हा अभंग आहे. तसं पाहू गेलो तर श्रुती मातेने देवाचं ब्रह्माचं चिंतन करत असताना दोन प्रकाराने केलेलं आहे. एक विधिमुखानं चिंतन केलेलं आहे आणि एक निषेधमुखानं चिंतन केलेलं आहे. विधिमुखानं चिंतन करत असताना ही श्रुती माता त्या ब्रह्माचं वर्णन करतं. सच्चिदानंदम ब्रह्म, तो परमात्मा कसा आहे? सच्चिद आणि आनंद घन आहे. आणि निषेधमुखानं वर्णन करत असताना ती श्रुती माता म्हणते की हा परमात्मा कसा आहे? अशब्दम अस्पर्शम अरूपम अव्ययम तथा अरसम नित्यम गंधयच्छवत. या निर्गुण निराकार असलेला जो परमात्मा आहे त्याचं दोन प्रकाराने विधिमुखानं आणि निषेधमुखानं केलेलं वर्णन आहे. आणि निषेधमुखानं केलेलं जे वर्णन आहे त्या वर्णनामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की या परमात्म्याकडे, या परब्रह्माकडे कोणत्याही प्रकारचा आकार नाही, कोणत्याही प्रकारची उपाधी नाही आणि कोणत्याही प्रकारची विशेषता आपल्याला पाहायला मिळत नाही. विठ्ठल विठ्ठल. मग असा अव्यक्त आणि निराकार असलेला हा जो परमात्मा आहे, ज्ञानोबारे सुद्धा हरिपाठामध्ये म्हणतात अव्यक्त निराकार नाही ज्या आकार. ज्याला कोणताच आकार नाही, जो अव्यक्त आहे, निराकार आहे. एक गवळण फार गोड आहे, निलोबऱ्यांची गवळण आहे. नव्हता काळा गोरा खुजान ठेंगना. तो काळा नाही, गोरा नाही, खुजा नाही, ठेंगणा नाही, त्याला नाव नाही आणि त्याला गाव सुद्धा नाही. विठ्ठल विठ्ठल नाही रूप वर्ण गुण जेथे, गुण जेथे नाही रूप वर्ण गुण जेथे, गुण जेथे नाही रूप वर्ण गुण जेथे, गुण जेथे नाही रूप वर्ण गुण जेथे. सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, सत्य ज्ञानानंद गगनाचे प्रावर्ण, नाही रूप वर्ण गुण जेथे, गुण जेथे नाही रूप वर्ण गुण जेथे, गुण जेथे नाही रूप वर्ण गुण जेथे, गुण जेथे नाही रूप वर्ण गुण नाही रूप वर्ण गुण जेथे.
तो परमात्मा, त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचा रंग नाही. सगळ्यांच्या पाठातलं प्रमाण, रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण. तो परमात्मा कसा आहे? निराकार आहे आणि निर्गुण आहे. विठ्ठल विठ्ठल आपल्या वारकरी संप्रदायामध्ये जे संत झाले त्यामध्ये एक दादू पिंजारे नावाचे भक्त होऊन गेले, फार मोठे भक्त दादू पिंजारे नावाचे. आणि या सगळ्या भक्तांची भक्तपणाची कसोटी पाहणारे जर कोण असतील तर कबीर महाराज. कोणाकोणाची परीक्षा पाहिली हो? जनाबाईची परीक्षा कबीर महाराजांनी घेतली. आता यांची परीक्षा घेण्याकरता हे भक्त आहेत की नाही हे पाहण्याकरिता कबीर महाराज आले. पण सरळ घरीच गेले नाहीत, आजूबाजूने चौकशी करू लागले कसे आहे ते. बाबासुद्धा म्हणायचे की कीर्तनकार कीर्तनामध्ये गादीवर उभा राहिल्यानंतर फार मोठ्या मोठ्या गप्पा मारतो, पण त्याला जर पाहायचं असेल तर म्हणे रात्री 12 वाजता कीर्तनकाराच्या घरी जा आणि तो काय करतो ते पहा. विठ्ठल 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 विठ्ठल. आता कीर्तनात बसल्यानंतर सगळेच देव असतात हो. कीर्तनामध्ये बसल्यानंतर सगळेच देव असतात. कदाचित तो कीर्तनाचाही प्रभाव असेल. आळंदी पंढरीला गेल्यानंतर दुसऱ्याने लात मारली तरी हा पाया पडतो. कशाचा परिणाम आहे? वारीचा परिणाम आहे. तिथला तो वातावरण तसा असतो. पण घरी आल्यानंतर गावात आल्यानंतर त्याला लात मारून पहा, त्या वातावरणाचा तो परिणाम असतो. म्हणून कबीर महाराज दादू पिंजारेंची परीक्षा पाहण्याकरिता आले आणि परीक्षा पाहता पाहता त्यांच्या घराच्या खिडकीतून डोकावून पाहू लागले. तर कबीर महाराज देवाच्या चरणाची सेवा करत होते. आता हे सुद्धा कोणी सामान्य नव्हते. कोण? दादू पिंजारे. त्यांच्या लक्षात आलं कबीर महाराज आपली परीक्षा घेण्याकरता आलेत. त्यावेळेला दादू पिंजारेंनी कबीर महाराजांना उद्देशून एक वाक्य म्हटलं. दादू पिंजारी म्हणारे, इधर उधर क्या देखे दादू चुरावत है पाव. काय म्हणाले ते? म्हणे इकडे तिकडे पाहू नका, मी देवाच्या चरणाची सेवा करून राहिलेलो आहे. त्यावेळेला ते सुद्धा माझ्यासारखे मंदबुद्धी कीर्तनकार थोडेच होते. ते कोण होते? कबीर महाराज. कबीर महाराज हजर जबाबी होते. लगेच उत्तर दिलं, दादू भडवा क्या चुरावे जिसको हात ना पाव. विठ्ठल विठ्ठल मग ज्याला हातच नाही आणि पाय नाही त्याची उपासना भक्ती कशी करता येईल? त्यावेळेला मग निर्गुण निराकार असलेला हा परमात्मा संतांनी गुणात आणला. अव्यक्त होता तो व्यक्त केला आणि त्याला स्वरूपात आणलं. आणि त्याचे 2 प्रकारची लक्षणं शास्त्रांनी सांगितलेत. एक स्वरूप लक्षण सांगितलं आणि एक तटस्थ लक्षण सांगितलं. म्हणून निर्गुण निराकार असलेला हा परमात्मा उपासना योग्य जर कोणी केला असेल तर तो संतांनी केला आणि संतांमुळेच त्याची आपल्याला उपासना करता येते. म्हणून जगद्गुरु संत श्री तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये आपल्याला सांगतात. काय सांगतात? कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची कुळदेवी, कुळीची कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळीची हे कुळदेवी, कुळाची हे कुळदेवी, कुळीची कुळदेवी, कुळीची कुळदेवी, कुळीची कुळदेवी. केले ठाये संतानी, केले ठाये संतानी, केली ठाई संताने. बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. केली ठाई संतानी, केली ठाई संतानी, केली ठाई संतानी. बरवे झालो शरण गेलो, बरवे झालो शरण गेलो. कुळीची कुळदेवी, कुळीची कुळदेवी, कुळदेवी, कुळदेवी,
कुलदेवी गेली ठाई संतानी गेली ठाई संतानी बडवे झालो शरण गेलो बडवे झालो शरण गेलो बडवे झालो शरण गेलो बडवे झालो शरण गेलो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये देवीचं रूप करून हा पांडुरंग परमात्मा जर कोणी ठाई आणला असेल म्हणजे त्याला आकारात आणला असेल तर तो कोणी आणला केला ठाई संतांनी कुळीची ही कुळदेवी केली ठाई संतांनी या परमात्म्याची ओळख जर आम्हाला कोणी करून दिली असेल तर ती संतांनी करून दिली विठ्ठल विठ्ठल ओळख करून देत असताना तुकोबरांनी शब्द वापरलेला आहे कुळदेवी काय म्हटलेलं आहे कुळदेवी म्हटलेलं आहे पण वारकऱ्यांचं आराध्य दैवत तर विठ्ठल आहे आणि पांडुरंग येतो आणि तो पुल्लिंगी आहे आणि ते ओळख करून देत असताना काय ओळख करून दिली कुळदेवी तर आपण आपल्या आराध्याशी जसा संबंध जोडतो तसं तसं संबोधन आपल्याला केलेलं पाहायला मिळतं विठ्ठल विठ्ठल याच विठोबाला आई म्हणून हाक सुद्धा मारलेली कोणी असेल तर ती संतांनी तुकोबरांनी मारलेली आहे धाव घाली आई धाव घाली आई आता पाहतेस काही अनेक प्रमाण आपल्याला देता येतील अनादि निर्गुण प्रगटली भवानी म्हणून जसा जसा संबंध जोडलेला आहे तसा तसा संबोधन वापरलेलं आपल्याला पाहायला मिळतं विठ्ठल विठ्ठल म्हणून या देवाविषयी जर आम्हाला कोणी माहिती दिली असेल ते निश्चिती केली असेल तर ती संतांनी केलेली आहे आणि संतांनी जे सांगितलं त्याच्यावर आमचा विश्वास आहे संतांचे पायी माझा विश्वास सर्व भावे दास झालो त्यांचा आणि संत जे सांगतात त्यामध्ये 4 प्रकारचे दोष नसल्यामुळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला विठ्ठल आणि संतांना त्यातला अनुभव आल्याशिवाय संत आपल्याला सांगत नाही जो अनुभव त्यांना आला तोच अनुभव त्यांनी आपल्या समोर प्रकट तुका म्हणे साक्षी आले ते हे केले प्रकट किंवा अनुभव आले अंगा ते या जगा देत असे म्हणून जे काही सांगितलं संतांनी ते अनुभवाने सांगितलं देवाविषयी सांगितलं आता देवाविषयी माहिती पाहिजे असेल तर ती संतांकडेच मिळते इतर कोणाकडे तुम्हाला मिळणार नाही जसं उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्याला खोकला झाला खोकला आणि खोकला झाल्यानंतर आता आपण खोकला झाल्यानंतर लगेच काही डॉक्टरकडे जात नाही मग आपण कुठे जातो एखाद्या औषधाच्या दुकानात जातो मेडिकलमध्ये जातो आता मेडिकलमध्ये गेल्यानंतर त्याला आपण विचारतो बाबा खोकल्यासाठी काही औषध आहे का त्यावेळेला तो औषधाचा दुकानवाला म्हणतो खोकल्यावर खोकला बरा करणारी अशा 100 प्रकारच्या बाटल्या माझ्याकडे तुला कोणती देऊ ते सांग आता आपल्याला कोणत्या प्रकारचा खोकला झालाय हे कोणाला कळतं कोणाला कळतं डॉक्टरला कळतं म्हणून आपल्या खोकला बरा करण्याकरता कोणती बाटली पाहिजे हे कोण सांगू शकेल तो डॉक्टरच सांगू शकेल म्हणून डॉक्टरकडेच गेलं पाहिजे विठ्ठल विठ्ठल बरं एखाद्याला घर बांधायचं आहे आपलेच पैसे असतात आपणच सगळं मटेरियल आणतो पण घर आपल्या मनाप्रमाणे बांधून चालतं का आपल्या मनाप्रमाणे बांधून चालत नाही मग कोणाकडे जावं लागतं डॉक्टरकडे जावं लागतं का हो म्हणाले डॉक्टरकडे जावं लागत नाही मग कोणाकडे जावं लागतं आर्किटेक्चरकडे जावं लागतं
तसं देवाविषयी माहिती पाहिजे असेल तर आपल्याला संतांकडे जावं लागतं. विठ्ठल 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 आणि असा हा जो परमात्मा आहे तो संतांनीच आपल्या पुढे प्रगट केलेला आहे. आला नावा रूपा तुका म्हणे झाला सोपा. आणि आपल्या करता तो सोपा केला असेल तर तो कोणी संतांनी केला. विठ्ठल 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 म्हणून असा जो परमात्मा ज्या परमात्म्याची आम्हाला संतांनी ओळख करून दिली आणि संतांच्या संगतीमध्ये त्या परमात्म्याची ओळख होत असते. विठ्ठल विठ्ठल अकळावा श्रीपती येणे पंथे अकळावा श्रीपती येणे पंथे अकळावा श्रीपती येणे पंथे अकळावा श्रीपती येणे पंथे. संतांची संगती हरिपाठामध्ये ज्ञानोबा म्हणतात संतांची संगती मनोमार्ग गती अकळावा श्रीपती येणे पंथे. म्हणून संतांनी आम्हाला त्या देवाची ओळख करून दिली. तुकोबाराय म्हणतात आम्हाला त्या संतांनी ओळख करून दिली म्हणून त्या परमात्म्याची आम्ही भक्ती करू लागलो. कुळीची ही कुळदेवी केली ठाई संतांनी. आणि संतांनी ओळख करून दिली आणि आम्ही त्याची भक्ती केली म्हणून आमचं फार बरं झालं. काय बरं झालं तेच तुकोबाराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. बडवे झालो शरण गेलो 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 बडवे झालो शरण गेलो. ओ गाविलो संकटी संकटी ओ गाविलो संकटी संकटी ओ गाविलो संकटी संकटी ओ गाविलो संकटी संकटी. बडवे झालो शरण गेलो 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 उगविलो संकटी उगविलो संकटी बडवे झालो शरण गेलो बडवे झालो शरण गेलो उगाविलो संकटे उगाविलो संकटे बडवे झालो शरण गेलो बडवे झालो शरण गेलो. अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की जो परमात्मा आम्हाला ज्या परमात्म्याची ओळख आम्हाला संतांनी करून दिली त्या परमात्म्याची आमच्या जीवनामध्ये भक्ती घडली. त्या भक्तीचा परिणाम काय झाला तर बरवे झालो शरण गेलो. त्या परमात्म्याला आम्ही शरण गेलो हे बरं झालं. पण बरं का झालं कारण आम्हाला त्या परमात्म्याने संकटातून तारून दिलं. विठ्ठल विठ्ठल त्या परमात्म्याची शरणागती केली तर तो परमात्मा प्रसन्न होतो. स्वतः परमात्मा म्हणतात जो मजो हो अनन्य शरण त्याचे निवारी मी जन्म मरण या लागी शरणागता शरण्य मीची एकू. पण शरणागत झाल्यानंतर तो करतो काय तुकोबाराय म्हणतात तो संकटातून आपल्याला उगवतो म्हणजे तारतो.
पण भक्तावर आलेलं संकट कोणतं? व्यावहारिक संकट का हो? व्यावहारिक संकट नाही, तर सगळ्यात मोठं संकट जर कोणतं असेल तर ते जन्म मरणाचं. त्या जन्म मरणाच्या संकटातून हा परमात्मा आपल्याला पार पाडतो. विठ्ठल 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 तो हा उतरिला पार भवदुसर नदीचा, भवदुसर नदीचा, भवदुसर नदीचा. उतरिला पार भवदुसर नदीचा, भवदुसर नदीचा, भवदुसर नदीचा. तो हा उतरिला पार भवदुसर नदीचा, भवदुसर नदीचा. तो हा उतरिला पार भवदुसर नदीचा, भवदुसर नदीचा. का त्याची शरणागती करायची? कारण तो या भवसागरातून आपल्याला तारून नेतो. तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. पण एक शंका अशी निर्माण होते की या भवसागरातून तरुण जाण्याकरिता या देवाची शरणागती का करावी लागते? आम्ही जर देवाची शरणागती न करता या भवसागरातून तरुण जाण्याचा प्रयत्न केला तर तरुण जाता येतं का हो? अहो महाराज म्हणतात की आपल्याला तरुण जाता येत नाही यात नवल नाही, पण जो सगळ्यात आयुष्याने बुद्धीने सगळ्यात मोठा आहे त्या ब्रह्माला सुद्धा, ब्रह्मदेवाला सुद्धा स्वतःच्या सामर्थ्याने या भवसागरातून तरुण जाता येत नाही. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मादिका पार नोलंगवे सामर्थ्ये, ब्रह्मादिका पार नोलंगवे सामर्थ्ये, ब्रह्मादिका पार नोलंगवे सामर्थ्ये, ब्रह्मादिका पार नोलंगवे सामर्थ्ये. करिता विचार, करिता विचार, दृढ हा संसार, ब्रह्मादिका पार नोलंगवे सामर्थ्ये, ब्रह्मादिका पार नोलंगवे सामर्थ्ये, ब्रह्मादिका पार नोलंगवे सामर्थ्ये, ब्रह्मादिका पार नोलंगवे सामर्थ्ये. म्हणून अगदी टोकाचंच उदाहरण महाराजांनी दिलं. जो ब्रह्मदेव आहे, आयुष्याने सगळ्यात मोठा आहे, ज्ञानाने मोठा आहे, सगळ्या क्षेत्रामध्ये जो मोठा आहे त्याला सुद्धा स्वसामर्थ्याने या भवसागरातून तरुण जाता आलं नाही. मग जिथे मोठ्यांना जाता येत नाही आपल्याला जाता येईल का हो? जिथे उंट बुडतो तिथे शेळीची काय कथा हो? म्हणून आपल्याला स्वसामर्थ्याने जर या भवसागरातून तारून जाता येत नसेल तर जो बळवान आहे, जो तरुण नेऊ शकतो त्याचा आपण काय केली पाहिजे? शरणागती केली पाहिजे. कारण तो परमात्मा कसा आहे? तारू भला पांडुरंग. तो तारू झालेला आहे आणि आपल्या सर्व या पामर जीवांना या भवसागरातून तो तारून नेतो. विठ्ठल विठ्ठल म्हणून त्याची शरणागती केली पाहिजे. बरवे झालो शरण गेलो. म्हणून बरं झालं तुकोबारे म्हणतात, फार बरं झालं, फार बरं झालं की आम्ही त्या पांडुरंगाची, त्या कुळदेवीला आम्ही शरणागत झालो. आणि शरणागत झाल्यामुळे त्यांनी आम्हाला काय केलं? या भवसागरातून तारून नेलं. तारू भला पांडुरंग किंवा बरवे झालो शरण गेलो, उगविलो संकटे. या संकटातून तो आम्हाला पार पाडतो. म्हणून त्याची शरणागती केली पाहिजे. पण शरणागती कशी असली पाहिजे? सुरुवातीला आपण चिंतन करून आलो, शरणागती ही अनन्य असली पाहिजे. आणि कशी शरणागती केली पाहिजे? ज्ञानोबा यांनी त्याचे काही निकष ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेले आहेत.
ज्ञानोबा म्हणतात देवाची शरणागती करायची आहे, पण कशी करायची? तया अहम वाचा चित्तांग देवोनिया शरणरिग महोदधिगा गांगरी घाले जैसे. 4 निकष सांगितलेले आहेत. शरणागती करायची आहे, पण कशी करायची आहे? तया अहम, आपला जो अहम आहे तो देवाला अर्पण करून देवाची शरणागती करायची आहे. तया अहम वाचा, वाचा देवाला समर्पित करायचे, चित्त देवाला समर्पित करायचे आणि या शरीराकडून होणाऱ्या सगळ्या क्रिया देवाला समर्पित करायच्या आहेत. विठ्ठल विठ्ठल या सगळ्याचा विस्तार करत नाही, तेवढा वेळही आपल्याकडे नाही. पण या 4ही प्रकाराने देवाची शरणागती केली पाहिजे. म्हणून तो शरणागत केल्यानंतर मग काय होतं? म्हणून शरण जावे सर्व भावे देवा. सर्व भाव म्हणजे या 4 प्रकारे शरणागती करावी. विठ्ठल विठ्ठल मग तो आपल्याला संकटातून तारतो. पण संकटातून तारण्याकरिता त्याला आकार घ्यावा लागतो. पण तो आकार घेण्याकरिता त्याला आकारात कोणी आणला असेल तर तो तुकोबाराय म्हणतात संतांनीच आणला. हेच तुकोबाराय अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात. अनियेले रूपा बाले, अनियेले रूपा बाले, अनियेला रूपा बाले, अनियेला रूपा बाले, अनियेली रूपा बाले, अनियेली रूपा बाले, अनियेला रूपा बाले, अनियेला रूपा बाले. करोनी खले हरिदासे, करोनी खले हरिदासे, झालो शरण गेलो, परवे झालो शरण गेलो. करोनी खले हरिदासे, करोनी खले हरिदासी, हरिदासी परवे झालो चरण गेलो, परवे झालो चरण गेलो. अनियेला रूपा बाले, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी. अनियेला रूपाले, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी, करुणी खळे हरिदासी. अनियेला रूपा बळे करोनी खळे हरिदासी. त्या परमात्म्याला या संतांनी बळेच रूपात आणला, कारण त्याचं मूळ स्वरूप निर्गुण निराकार आहे. पण तो कसा आणला याचं चिंतन आपल्याला करायचं आहे आणि पुढच्या शेवटच्या चरणाचं चिंतन करायचं आहे. पण तत्पूर्वी एकदा मोठ्या प्रेमाने देवाचं भजन करा. विठोबा रघुमाई, 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 विठोबा रघुमाई. कुळची हे कुळ देवी कुळची कुल देवी, कुळची कुळ देवी, कुळची कुळ देवी. केली ठाये संतने, केली ठाये
बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो केली ठावी संतानी केली ठावी संतानी बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो उगवेलो संकटे उगवलो संकटे रे उगविलो संकटे उगविलो संकटे 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 उगविलो उगविलो संकटे उगविलो संकटे उगविलो संकटे बरवे झालो शरण गेलो बरवे झालो शरण गेलो विठ्ठल 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 आणिला रूपाबळे करुणी खळे हरिदासी. अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की आम्ही ज्याची भक्ती केली, आम्ही ज्याला शरणागत गेलो, ज्याने आम्हाला संकटातून तारलं, त्या संकटातून तारणाऱ्या भगवंताला जर रूपात कोणी आणलं असेल तर कोणी आणलं असेल? करुणी खळे हरिदासी. या हरिदासांनी त्याला रूपामध्ये आणलं. कारण त्याला आपण सुरुवातीला चिंतन करून आलो की त्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्णछाया, निराकार निर्गुण. तो निराकार आहे, निर्गुण आहे. पण निराकार निर्गुण असलेला हा जो परमात्मा आहे तो सगुण साकार होतो. कोणाकरता होतो? या हरिदासांकरिता होतो. या हरिदासांनी जशी इच्छा करावी तसा हा परमात्मा होत असतो. कारण त्याला मूळचं काही रूप नाही. या भक्तांनी जशी इच्छा करावी तसा तो होत असतो. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी, किंवा जैसा केला तैसा होय धावे सोय धरुनी, किंवा होय तैसे केले भक्ती भावे. संतांनी इच्छा करावी. दावी रूप माझा गोपिका रमणा, दावी रूप माझा गोपिका रमणा, दावी रूप माझा गोपिका रमणा, दावी रूप
गोपिका वेळ आपली संपलेली आहे, 8 वाजलेले आहेत. मला 8:30 सांगितलं होतं, पण मी सुवर्ण मध्ये 8:15 करणार आहे. विठ्ठल विठ्ठल संतांनी जशी इच्छा करावी तसा तो होत असतो. दावी रूपमज गोपिका रमणा ठेवीन चरणावरी माथ. कधी कधी आम्हाला कोणी कोणी प्रश्न विचारतात, देव किती येतो? 33 कोटी आहेत म्हणे. संख्येने की प्रकाराने? ते प्रकाराने आहेत. पण कधी कधी कॉलेजला ज्या वेळेला मी होतो त्यावेळेला काही असं उपवासाने विचारायचे, म्हणे तुमचे 33 कोटी देव आहेत म्हणे. 33 कोटी काय, 33 कोटी सुद्धा कमीच आहेत. अजून जास्त प्रकाराने भक्ताने इच्छा केली तर अजून जास्त प्रकाराने तो होईल. म्हणून भक्ताने जशी इच्छा केली तसा तो होत असतो. भक्ताने म्हणावं डाव्या सोंडेचा हो, डाव्या सोंडेचा होतो. उजव्या सोंडेचा आवडतो, उजव्या सोंडेचा होतो. जशी भक्ताने इच्छा करावी तसा तो होत असतो. आणि येला रूपाबले करुणी खळे हरिदासी. बाबा नेहमी याच्यावर एक दृष्टांत सांगायचे. एकदा एक संत एका जंगलातून जात होते. आता जंगलातून जात होते पण संत असल्यामुळे त्यांचा विषय एक होता. कोणता? नामचिंतन करता करता चालले होते. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण. आणि नामचिंतन करता जाता जाता त्या जंगलामध्ये एक शिकारी राहत होता. आता त्या शिकाऱ्याच्या अंतःकरणामध्ये वैष्णवांबद्दल संतांबद्दल अत्यंत आदर होता. आणि जो वैष्णव भेटेल त्याचा आदरातिथ्य तो करायचा. आता हे रामकृष्ण हरी म्हणतच संत चालले होते, साधू महाराज चालले होते. आणि ते रामकृष्ण म्हणणारे साधू महाराज पाहिल्यानंतर तो शिकारी त्या साधू महाराजांच्या चरणावर नतमस्तक झाला, नमस्कार केला. आणि त्या साधू महाराजांना सांगितलं की आता तुम्ही आमच्या घरी जेवल्याशिवाय जायचं नाही. साधू महाराजांनी सुद्धा त्याचा भाव पाहिला आणि त्याच्या घरी गेले. आता घरी गेल्यानंतर साधू महाराजांना पाणी वगैरे दिलं, काही फळं दिली. मग साधू महाराजांना तो शिकारी विचारू लागला की महाराज म्हणे जेवणाकरता कोणता पक्षी मारून आणू सातोय सांगा तुम्ही. आता त्या शिकाऱ्याला एवढं सुद्धा माहीत नाही की साधू महाराज पक्षी खात नाहीत. पण तरी सुद्धा त्याचा तो भाव, शुद्ध भाव पाहून साधू महाराजांनी ठरवलं की याचं कल्याण आपण केलं पाहिजे. थोडक्यात सांगतो, त्यावेळेला साधू महाराजांनी सांगितलं की मला जेवणाकरता जो पक्षी पाहिजे तो पक्षी तुम्ही मला आणून देऊ शकत नाही. त्यावेळेला तो शिकारी म्हणतो की या जंगलामध्ये माझं नाव A1 शिकारी म्हणून प्रसिद्ध आहे. जसं A1 टेलर असतो की नाही, 1 नंबरचा शिकारी म्हणून माझं नाव प्रसिद्ध आहे. तुम्ही फक्त पक्ष्याचं नाव सांगा, त्याला लगेच मारून घेऊन येतो. तो म्हणतो मला जो पक्षी खायला आवडतो तो तू आणू शकत नाही. म्हणे तो कसा आहे त्याचं नाव सांगा आणि तो कसा दिसतो ते सांगा. त्यावेळेला साधू महाराज म्हणाले तो पक्षी फार दुर्लभ आहे आणि दुर्मिळ आहे, तो असा तसा भेटत नाही. साधू पुरुषांच्या दाड्या पाताळात गेल्या तरी त्यांच्या तो स्वप्नात येत नाही, तर भेटणं तर फारच दूर राहिलं. सोन्याचे पर्वत करविती पाषाण, अवघे रानो रान कल्पतरू, पर या दुर्लभ विठोबाचे पाय. पण हा पक्षी भेटणं फार दुर्लभ. तो म्हणे कितीही दुर्लभ जरी असला आणि कितीही दुर्मिळ जरी असला, फक्त त्याचं नाव सांगा आणि तो कसा दिसतो ते सांगा, मी त्याला पकडून आणतो. त्यावेळेला साधू महाराजांनी त्या पक्षाचं वर्णन केलं आहे की म्हणे त्याच्या हातामध्ये शंख चक्र गदा आहेत, तो सावळ्या रंगाचा आहे आणि असा पक्षी मला तो आणून दे. त्याचं नावही काय आहे? सावळे आहे. आता असा पक्षी काय त्या शिकाऱ्याने अगोदर कधी पाहिला नव्हता. मग तो पक्षी शोधण्याकरता निघाला. पण निघता निघता तो पक्षी विसरू नये म्हणून त्याचं ते वर्णन, साधू महाराजांनी केलेलं वर्णन, त्या वर्णनाचं सतत चिंतन करू लागला. सावला हो हरी सावला हो, सावला हो हरी सावला हो. बोला सावळा हो हरी सावळा हो, सावळा हो हरी सावळा हो. सावला हो हरी सावला हो, सावला हो हरी सावला.
सावळा हो हरी सावळा हो सावळा हो हरी सावळा गोविंद गोपाल गुण गरुवा हो गोविंद गोपाल गुण गरुवा हो गोविंद गोपाळ गुण गरवा हो गोविंद गोपाळ गुण गरवा हो सावळा हो हरी सावळा 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 हो याचं वर्णन आठवत आठवत आणि त्याचं नाव घेत घेत त्या पक्षाचा तो शोध घेऊ लागला. सावळा हो हरी सावळा हो सावळा हो हरी सावळा गोविंद गोपाळ गुण गुरवावो. आता तो पक्षी असेल तर भेटेल ना त्याला. 1 दिवस झाला, वेळ कमी असल्यामुळे लगेच 7 दिवस झाले. कीर्तनात मध्ये होत असतं असं. 7 दिवस झाले पण तो पक्षी काही मिळाला नाही. आता तो शिकारी विचार करू लागला की जिथपर्यंत मी पक्षी घेऊन जात नाही तिथपर्यंत साधू महाराज उपाशी आहेत आणि पक्षी मिळत नाही म्हणून मीही काही 7 दिवस खाल्लं नाही. पण हे अपयशी तोंड साधू महाराजांना कसं दाखवावं म्हणून या कड्यावरून उडी घेऊन आत्महत्या करावी म्हणून त्या कड्यावर तो चढला. पण कड्यावर चढल्यानंतर इकडे देवाला चिंता लागली की हा आता हाकणाक आपल्या जीवाला मुकून जाईल. पण त्या पक्षाच्या शोधार्थ 7 दिवस त्याच्याकडून त्या पक्षाचं चिंतन झालं होतं. सावळा हो हरी 7 दिवसाचा उपवास आहे आणि 7 दिवस रात्रंदिवस त्या पक्षाचं चिंतन आहे. त्यामुळे देव प्रसन्न झाला. म्हणे देव आता याला भेट दिली पाहिजे. हा जीवावर उदार झालाय आणि जीवावर उदार झाल्याशिवाय सुद्धा देव भेटतच नाही बरं का. जीवावर उदारच व्हावं लागतं. तो कड्यावर चढला आणि कड्यावरून उडी मारणार इतक्यात एक पक्षी त्याच्या खांद्यावर येऊन बसला. आता कोणता पक्षी खांद्यावर येऊन बसला? आता तो होता कोण? मूळचा शिकारी होता. त्याला का आता पाहायला सांगायला लागतं. तिरप्या डोळ्याने पाहिलं तर साधू महाराजांनी जसं वर्णन केलं होतं तसाच आणि तोच पक्षी खांद्यावर येऊन बसलेला आहे. आता त्या शिकारी असल्यामुळे पकडायला का सांगायला लगेच त्याला पकडला आणि पकडल्यानंतर कुठे टाकला हो? जाळ्यामध्ये बांधला. त्याला खांद्यावर मारला आणि पुन्हा घरी निघाला. साधू महाराजांची वाट पाहत होते म्हणून साधू महाराज घरी निघाला. पण आता त्या 7 दिवसाच्या चिंतनाचा परिणाम परत चिंतन करू लागला. सावळा हो हरी सावळा हो सावळा हो हरी सावळा. तो सावळा हो हरी सावळा म्हणायचा आणि मागे एक देवाला बुक्की मारायचा. का बुक्की मारायची? म्हणे 7 दिवस झालं तुला शोधत होतो, अजून तो भेटला नाही, आता भेटलाय, आता तुला असा तसा सोडणार नाही. त्या देवाला मारत 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 त्याने कुठे आणला? साधू महाराजांच्या जवळ आणला. साधू महाराजांच्या जवळ गेला, नतमस्तक झाला, शरणागत झाला, नमस्कार केला आणि साधू महाराज म्हणे तुम्ही जसं वर्णन केलं होतं तसाच पक्षी मी घेऊन आलाय. म्हणे कुठं आहे तो? म्हणे जाळ्यात बांधून त्याला मारत मारत इथपर्यंत आणलेला आहे. साधू महाराज धावत धावत बाहेर आले. तर धावत धावत बाहेर आल्यानंतर पाहत होतं काय? जो जगाचा चालक मालक आहे तो साधू महाराजांनी जसं वर्णन केलं होतं तसंच रूप धारण करून त्या जाळ्यामध्ये बांधलेला पडला होता. कशा करता हा दृष्टांत सांगितला मी? भक्ताने जशी इच्छा करावी तसा तो परमात्मा होत असतो. आणि येला रूपा बळे करुणी खळे हरिदासी. त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर त्या जाळ्यातून त्या शिकाऱ्याला परमात्म्याला बाहेर काढायला लावलं आणि त्या शिकाऱ्याला परमात्म्याच्या चरणावर घालून त्या शिकाऱ्याचा उद्धार केला. विठ्ठल विठ्ठल म्हणून हा जो परमात्मा आहे तो आकार धारण करतो, रूपात येतो, कोणाच्या इच्छेने होतो.
देवाने जे जे अवतार धारण केले ते कोणा करतात? भक्ता करता. आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्माती किंवा काकड्यामध्ये आपण प्रमाण म्हणतो अनंत अवतार घेसी भक्ता कारणे कणवाळू कृपालू दिनाला उद्धरण. मग असा जो परमात्मा आहे भक्ताने जशी इच्छा करावी तसा होतो. त्या परमात्म्याचा जर समागम आपल्याशी झाला तर समागम झाल्याचा परिणाम काय होतो? तो परिणाम तुकोबाराने अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे समागम तुका म्हणे समागम म्हणे तू प्रेमे लागलो चरणामध्ये तुकोबाराय म्हणतात की जो बरवा असलेला पांडुरंग परमात्मा आहे, जो आम्हाला भवसागरातून तारून नेतो, ज्याला संतांनी ठाई केला, जो संतांनी जशी इच्छा करावी, हरिदासाने जशी इच्छा करावी तसा तो होतो, त्याचा तो जो परमात्मा आहे, त्या परमात्म्याशी जर आमचा समागम झाला तर त्याचा परिणाम काय होतो? नाचो प्रेमे लागलो, आम्ही नाचू लागलो, प्रेमाला लागलो. कारण त्या परमात्म्याचं सुखच असं आहे. किती सुख होतं हो. भागवतातली एक ओवी सांगतो आणि थांबतो. देशे काले वेदानुवादा ज्या सुखाची न करवे मर्यादा, त्या सुखाची सुख संपदा मदभक्त सदा भोगिती. सतत त्या परमात्म्याचं सुख आपल्याला प्राप्त होतं. काल सुद्धा आम्ही चिंतन करून आलो. तुका म्हणे सुखा अंत पार नाही लेखा, किंवा गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. या परमात्म्याचं एवढं सुख प्राप्त होतं. का सुख प्राप्त होतं? कारण तो परमात्मा सर्वत्र आहे, म्हणून सर्वत्र आपल्याला सुख प्राप्त होतो. तो
परमात्मा नाही असा काळ नाही, तो परमात्मा नाही असा देश नाही, आणि तो परमात्मा नाही अशी वस्तूच जगतामध्ये नसल्यामुळे आम्ही जिथे जिथे जातो तिथे तिथे त्या परमात्म्याशी आमचा समागम होतो आणि त्या परमात्म्याचं सुख आम्हाला प्राप्त होतो. आणि त्या सुखाचा परिणाम प्रेमे नाचो नाचो प्रेमे लागलो. कशाचा परिणाम? बरवे भार बरवे झालो शरण गेलो उगविलो संकटी ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर 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 माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुकोबारांच्या या अभंगावर जसं आपल्या नियोजित वेळेमध्ये जसं चिंतन मांडता आलं तसं मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. जे काही बरोबर असेल ते परमपूज्य बाबांचं आहे, जे काही चुकलं असेल तर माझ्या बुद्धीचा दोष समजून उदार अंतकरणाने क्षमा करा. न्यून्यते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनवितसे किंबहुना तुमचे केले हे धर्म कीर्तन सिद्धी केले तेथे माझे चिवरले पायिक. पण पुन्हा एकदा तुम्हा कृपाळू संतांच्या चरणी नतमस्तक होतो. सर्वांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आमचे मृदंगाचार्य कुमार केणी त्यांच्याबद्दल सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. टाळकरींनी सुंदर चाली म्हटल्या त्यांच्याविषयी सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि वक्ता तो वक्ता नव्हे श्रोतेविन तुम्हा श्रोत्यांविषयी कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि माझा आवाज तुमच्यापर्यंत ज्यांनी सुंदररित्या पोहोचवला ध्वनी प्रक्षेपण सेवा त्यांच्याविषयी सुद्धा कृतज्ञता भाव व्यक्त करतो. आणि ज्या निमित्तानं ही सेवा होती ग्रामस्थ मंडळ धरणा गाव त्यांच्या जीवनामध्ये देवीची ही उपासना भक्ती त्या भक्तीचा अंकुर प्रज्वलित झालेला आहे. आणि देवाच्या कृपेने हा जो भाव त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेला आहे. देवाच्या चरणी कृपा करू, देवाच्या चरणी विनंती करू, देवीच्या चरणी विनंती करू. उपजला भाव तुमच्या कृपे सिद्धी जावो. आणि त्यांच्या अंतकरणामध्ये निर्माण झालेला हा जो भाव आहे हा सतत वाढीला लागो. वर्षाकाळी सरिता जैशी चढो लागी पंडुसुता तैशी नीच नवे भजता श्रद्धा दिसे. सतत तो भाव वाढत जावो अशी देवीच्या चरणी प्रार्थना करतो. ग्रामस्थ मंडळ धरणा यांना धन्यवाद देतो. आणि एक दोन सूचना आहेत त्या सूचना करतो आणि थांबतो. बाबांनी चालू केलेला कार्यक्रम नाचू कीर्तनाच्या रंगी ज्ञानदीप लावू जगी हा कार्यक्रम या गावात सुद्धा झालेला आहे. बरीच वर्ष झाली त्याला. सुरेश महाराज बेलवलीकरांचं कीर्तन होतं. धर्माचे पालन करणे पाखंड हा अभंग होता. तरी हा कार्यक्रम या कार्यक्रमाला सुरुवात होऊन जवळजवळ आठ वर्ष होऊन गेलेली आहेत. 100वा कार्यक्रम येत्या 20 एप्रिलला रीडघर गावामध्ये होणार आहे. तरी त्याही कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. दुसरी सूचना अशी आहे की प्रतिवर्षीप्रमाणे पंढरपुरामध्ये 3.5 दिवसाचा कीर्तन महोत्सव याही वर्षी 24 एप्रिल ते 28 एप्रिलला होणार आहे. 3.5 दिवसाचा कीर्तन महोत्सव जरी असला तरी 3.5 दिवसामध्ये 8 कीर्तनं तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत. म्हणजे दुप्पट फायदा आहे. जो 8.5 दिवसाचा सप्ताह असतो तो 3.5 दिवसामध्ये तो लाभ तुम्हाला प्राप्त होणार आहे. नुसता एवढा लाभ नाही तर चंद्रभागेचं स्नान तुम्हाला होणार आहे. देवाचं 2-2 वेळा दर्शन घ्यायला मिळतं. एरवी वारीत गेलं तर 25 तास 30 तास रांगेमध्ये उभं राहावं लागतं. पण या कालावधीमध्ये जर तुम्ही गेला तर सकाळी आंघोळ केल्याबरोबर जर लगेच गेला तर 10-15 मिनटात दर्शन होतं. कीर्तन संपल्यानंतर प्रसाद घेतल्यानंतर मंदिर बंद व्हायच्या वेळेला गेला तरी 10-15 मिनटात दर्शन होतं. 2 वेळा देवाचं दर्शन होतं. चंद्रभागेचं स्नान, ज्ञानेश्वरीचं पारायण, सकाळी काकडा, 8 कीर्तनं, भक्ती प्रेम सुखाचा आनंद जर लुटायचा असेल तर 24 एप्रिल ते 28 एप्रिल आगरी समाज धर्मशाळा पंढरपूर येथे हा उत्सव होणार आहे. तर याही कार्यक्रमाचा सर्वांनी लाभ घ्यायचा आहे. कोणत्याही प्रकारची वर्गणी घेतली जात नाही आणि कोणत्याही प्रकारची देणगी स्वीकारली जात नाही. आपण आपापल्या परीने या तुमच्या भोजनाची आणि भजनाची व्यवस्था आम्ही करू. विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय बोलिलेले पुरे वेडे वापरे करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध नाही विचारिला अधिकार म्या फुला करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध तू का म्हणता
ज्ञानेश्वरा राखा पाया पैकी करा राज महापराध महाराज तुम्ही सिद्ध ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम देव तुकाराम देव तुकाराम 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 पुंडलिकावरती हरिभेट मोबाईल इथे सापडलेला आहे पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज हार घालणाऱ्यांचा कोणाचा तरी आहे की जे हार घालायला आलेल्या व्यक्तीचा कोणाचा तरी मोबाईल हे पहा ओळख पाठवानी घेऊन जा. या ठिकाणी उपस्थित असलेल्या भाविकांना नम्र विनंती की आता आपणासमोर हरिभक्तपणा निवृत्ती महाराज उसाटणे कोळीची हे कुलदेवी केली ठावी संतांनी. कारण आम्ही दोघे हसत होतो. एकच महिना झालेला आहे. ज्ञानेश्वर महाराज पारधी या महाराजांनी कोळीचे हे कुलदेवी आमच्या घरी अभंग सोडवलेला आहे आणि खरोखर महाराजांनी इतका उत्कृष्ट अभंग सोडवला आणि त्यांना ग्रामस्थांच्या वतीने मी धन्यवाद देतो.